नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आधुनिक आवर्त सारणी म्हणजे मॉडर्न पिरियड टेबलमध्ये त्याच्या 3 कन्सेप्ट बघणार आहे बघा। पहिली गोष्ट गण म्हणजे काय असतं, नंतर आवर्त म्हणजे काय असतं आणि खंड काय असतं। तर आपला जो पिरियड टेबल आहे ना, त्याच्यामध्ये जे व्हर्टिकल कॉलम आहे म्हणजे उभे स्तंभ आहे त्यांना आपण काय म्हणतो मित्रांनो, गण म्हणतो। आणि ते गण असतात 1 ते 18। किती असतात? 1 ते 18 बरोबर। उभ्या स्तंभांना आपण गण म्हणतो। आणि याच्यामध्ये बघा आडव्या रांगा ज्या असतात आपल्या मॉडर्न पिरियड टेबलमध्ये, ज्या आडव्या रांगा आहेत सगळ्या त्यांना आपण काय म्हणतो, आवर्त म्हणतो। काय म्हणतो? आवर्त। आणि त्या किती असतात? 1 ते 7। किती असतात मित्रांनो? 1 ते 7। आणि आपण आपल्या पूर्ण मॉडर्न पिरियड टेबलला म्हणजे आधुनिक आवर्त सारणीला 4 खंडामध्ये विभागलेलं आहे। पहिला खंड आहे एस, दुसरा खंड आहे पी, तिसरा खंड आहे डी आणि चौथा खंड आहे एफ। ठीक आहे। तर आपल्याकडं 1 ते 18 गण आहे आणि 1 ते 7 आवर्त आहे आणि आपल्याकडं 4 खंड आहे एस, पी, डी आणि एफ। धन्यवाद।